क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना गरजली, सिंहाची सिंह गर्जना गरजली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली, टिळकांनी जनतेला दिली. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मयूर अनिल माशिकारे आहे. मी तुम्हाला आज लोकमान्य टिळकांविषयी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्रता. लोकमान्य टिळक हे महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाल गंगाधर टिळक आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणार असा त्यांनी नारा दिला. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. ते आमचे प्रेरणास्थान आहेत. टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे त्यागमूर्ती, टिळक म्हणजे त्यागमूर्ती, टिळक म्हणजे करारी बाणा, टिळक म्हणजे करारी बाणा, टिळक म्हणजे सिंहगर्जना, टिळक म्हणजे सिंहगर्जना. देशभक्तीचा अनेक संगम, देशभक्तीचा अनेक संगम, नेतृत्वाचे कुशल संगम, नेतृत्वाचे कुशल संगम. जहालपण लोकमान्य त्यास, जहालपण लोकमान्य त्यास, स्वातंत्र्याचा झाला उगम, स्वातंत्र्याचा झाला उगम. स्वराज्य हक्क, स्वराज्य हक्क, स्वराज्य अधिकार, स्वराज्य अधिकार. ठणकावले टिळकांनी, ठणकावले टिळकांनी, बंद करा अत्याचार, बंद करा अत्याचार. लोकमान्य टिळकांनी समाजातील एकता आणि राष्ट्रप्रेम वाढविण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती साजरा केली. लोकमान्य टिळक हे जनतेचे नेते होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशभक्ता समर्पित केले. अशा या महान राजास माझे कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत.